मागील भागात हिमांशूवर एकतर्फा प्रेम करणारी सौम्या त्याच्या ऑफिसमध्ये येऊन तमाशा करते, परंतु हिमांशूने तिचा अपमान करून तिला तेथून हाकलून लावले. माधुरीचे रवी सोबत तर रीनाचे हिमांशू सोबत लग्न होतं. लग्न होऊन घरी आलेल्या रीनाचे जोरदार स्वागत झाले. आता पुढे. आज घरात पूजा होती. सकाळपासून पूजेची तयारी जोरात सुरू होती. घरात सगळीकडे धूप दीपांचा सुगंध दरवळला होता. घरातील वातावरण अगदी प्रसन्न झालं होतं. पूजेची तयारी पूर्ण झाली. पाहुणे मंडळी पूजेसाठी आलेले होते. रीनाचे आई बाबा आणि आजीही पूजेला आलेले होते, म्हणून रीना खूप आनंदी होती. रीनानी आज नऊवारी साडी घातली होती. केसाचा बन आंबाडा करून त्यावर गजरे लावले होते. नाकात नथ, कपाळावर चंद्रकोर टिकली, हलकासा मेकअप आणि होठावर गडद लाल लिपस्टिक, गळ्यात भरपूर दागिने घालून रीना तयार होऊन आली होती. ती खरंच खूप सुंदर दिसत होती. तिचं सौंदर्य पाहून हिमांशूच्या काळजाचा ठोका चुकला. तो रीनाला पाहून बेधुंद झाला होता. तिला पाहतच बसावं असं त्याला वाटत होतं. त्याने कसं तरी स्वतःला सावरले. गुरुजींनी पूजेची मांडणी केली. हिमांशू आणि रीनाला पूजेसाठी बसायला सांगितले. गुरुजी पूजेचे मंत्र बोलत असताना हिमांशू आणि रीनाला देवाला फूल, अक्षता, हळदी कुंकू व्हायला सांगत होते. ते सांगतील तसं ते दोघं करत होते. गुरुजी म्हणतील ते मंत्र त्या दोघांना पण बोलायला सांगत होते. त्यानंतर सत्यनारायण कथा झाली, आरती झाली आणि पूजा संपन्न झाली. दोघांनी गुरुजींना वाकून नमस्कार केला. त्यानंतर त्या दोघांनी घरातल्या सगळ्या वडीलधाऱ्यांना नमस्कार करून आशीर्वाद घेतला. सगळे पाहुणे मंडळी जेवण करतात. रीनाचे आई बाबा मुलीचं घरदार पाहून आनंदी झालेले होते. आजीचे तर नातीचा संसार पाहून डोळे तृप्त झाले होते. रीनाची आजी आणि हिमांशूची आजी दोघीही बराच वेळ गप्पा मारत बसल्या. काही चुकलं तर आमच्या मुलीला सांभाळून घ्या अर्जुनराव. आमची रीना अजून लहान आहे. रीनाचे बाबा हात जोडत म्हणाले. अहो, हात काय जोडताय दिनेशराव? आता रीना तुमची नाही, आमची मुलगी आहे. अर्जुनराव दिनेशराव यांच्या हातावर हात ठेवत हसत म्हणाले. बरं, चला आता निघतो आम्ही. माधुरीच्या घरी पण पूजेसाठी जायचं आहे आम्हाला. दिनेशराव सगळ्यांकडे पाहत बोलले. रीनाने आईजवळ येऊन तिला मिठी मारली आणि रडायला लागली. आईच्याही डोळ्यातून अश्रू आले. आई तिच्या डोक्यावरून तोंडावरून मायेने हात फिरवत होती. अहो सुचित्राताई, तुम्ही काळजी करू नका. रीना इथे आनंदात राहील. आम्ही सर्वजण आहोतच ना. हिमांशूच्या आईने रीनाच्या आईच्या खांद्यावर हात ठेवत म्हटलं. बरं हिमांशू बाळा, रीनाला घेऊन कधी येतो आमच्याकडे? रीनाची आजी डोळे पुसत हिमांशूकडे पाहत म्हणाली. अहो जावई बापू, रवी आणि माधुरी उद्या येतील, तर मग तुम्ही दोघं पण उद्याच या. रीनाचे बाबा म्हणाले. हो चालेल ना, येऊ उद्या आम्ही. हिमांशू बोलला. अहो नाही, ते दोघे उद्या नाही येऊ शकणार, कारण ते दोघं उद्या पणजीला जाणार आहेत. अर्जुनराव रीना आणि हिमांशूकडे पाहून हसत बोलले. आणि हे कधी ठरलं? हिमांशूने आश्चर्याने पाहत विचारलं. अरे हे तुम्हाला तुमच्या बाबांकडून आणि माझ्याकडून लग्नाची गिफ्ट आहे, हिमांशूची आई बोलली. बरं, या मग फिरून, आणि नंतर या आमच्याकडे. रीनाचे बाबा रीनाच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले. रीनाचे आई बाबा आणि आजी सगळ्यांचा निरोप घेऊन निघून गेले. अरे वा, म्हणजे उद्या तुम्ही हनीमूनला जाताय? आरू रीनाच्या कानात हळूच बोलली. रीना तिच्याकडे फक्त गोंधळलेल्या नजरेने बघत होती. तिच्या मनात हुरहुर भरलेली होती आणि ती आपण हनीमूनला जातो या फक्त विचारानेच तिच्या सर्वांगातून एक भव्य ऊर्जा वाहून गेल्याची जाणीव तिला झाली. तिने एक आवंढा गिळला. तिने हिमांशूकडे एकदा नजर फिरवली आणि आरू सोबत तिच्या रूम मध्ये गेली. आरू, माझी बॅग कुठे आहे? रीनाने इकडे तिकडे पाहत विचारले. अगं वहिनी, तुझी बॅग दादाच्या रूम मध्ये, आरू बोलली. अगं पण का? मी तर इथेच ठेवली होती, तिकडे कशी गेली? रीना तोंड बारीक करत बोलली. अगं पूजा झाली ना आता, मग आईने सांगितलं तू आता दादाच्या रूम मध्ये राहणार आहेस, आरू खांदे उडवत म्हणाली. रीनाला आता हिमांशूच्या रूम मध्ये कसं जावं हेच समजत नव्हतं. ती तिथेच आरू शेजारी जाऊन बसली. वहिनी जा ग, फ्रेश होऊन ये. मी पण फ्रेश होते, आरू रीनाला डोळा मारत चिडवून हसत बोलली. रीना तरीही तिथेच बसली होती. जा ग वहिनी, दादा अजून बाहेरच आहे, एवढी काय लाजतेस? तो काय तुला लगेच मिठीत नाही घेणार? रीना उठत नाही हे पाहून आरू बोलली आणि पळत बाथरूम मध्ये निघून गेली. आणि तिच्या मोठमोठ्या हसण्याचा आवाज रीनाला बाहेर येत होता. तिचं बोलणं ऐकून रीनाच्या चेहऱ्यावर गुलाबी छटा पसरली. रीना रूम मध्ये आली तर हिमांशू रूम मध्ये नव्हता. ती पटकन कपडे घेऊन फ्रेश व्हायला गेली
रीना फ्रेश होऊन बाहेर आली तेव्हा हिमांशू फ्रेश होण्यासाठी बाथरूम मध्ये चालला होता आणि दोघांची जोराची धडक झाली. रीनाचं डोकं त्याच्या छातीवर आपटलं आणि ती पडणार तोच हिमांशूने तिला सावरले. तिने डोळे बंद केले होते. जेव्हा तिने डोळे उघडले तेव्हा ती हिमांशूच्या मिठीत होती. त्याचा एक हात तिच्या कमरेवर होता तर एका हाताने तिचा दुसरा हात पकडलेला होता. त्याच्या स्पर्शाने तिचं पूर्ण शरीर थिजून गेलं होतं. फक्त जाणीव होत होती ती त्याच्या स्पर्शाची. ती नखशिकांत शहारून गेली होती. तिला त्याचे गरम श्वास तिच्या चेहऱ्यावर मानेवर जाणवू लागले. एका क्षणात तिच्या पूर्ण शरीरात एक सळसळीत वीज गेल्याचा भास तिला झाला. हिमांशू तिच्याकडे बेधुंद होऊन बघत होता. त्याच्याही छातीत धडधड आता वाढली होती. त्याचं लक्ष आता तिच्या गुलाबी होटांवर गेलं. आता त्याने तिला आणखीनच जवळ ओढलं आणि हातांची पकड मजबूत केली. कमरेवरचा हात कमरेवरून पोटावर फिरू लागला आणि होटांवर होट टेकवणार तोच हिमांशू. सोडा मला, रीनाच्या आवाजाने तो भानावर आला. दोघांनाही आता ऑकवर्ड फील होत होतं. हिमांशू पळतच बाथरूम मध्ये निघून गेला. अरे यार, काय करत होतो मी हे? पण मी तरी काय करू? रीना समोर आली की माझा स्वतःवरचा संयम सुटतो आणि मी तिच्याकडे खेचला जातो. पण रीनाला काय वाटलं असेल? हिमांशू मनात विचार करत होता. रीना बेडवर येऊन बसली आणि तिच्या वाढलेल्या श्वासांवर कंट्रोल करत होती. आता जे काय झालं याचा विचार ती करत होती. वेडीच आहे मी, व्यवस्थित बघून चालता पण येत नाही. रीना विचार करत स्वतःला दोष देत होती. पण त्याच्याकडे पाहिलं की सगळ्या जगाचा विसर पडून जातो आणि मी त्याच्याकडे खेचली जाते. आता हिमांशू बाहेर येण्याच्या अगोदर झोपून घेऊ, म्हणजे त्याच्याकडे पाहायलाच नको. रीना विचार करत मध्ये उशी ठेवून झोपली. हिमांशू बाहेर आला तर रीना दुसरीकडे तोंड करून झोपलेली दिसली आणि बेडच्या बरोबर मध्ये उशा ठेवलेल्या होत्या. हिमांशू बेडकडे नजर फिरवतो आणि डोक्यावर हात मारून घेतो. अरे देवा, ही तर झोपली पण, आणि तेही मध्ये उशा ठेवून. देवा परमेश्वरा, बघ रे कसा अन्याय आहे हा लेकरावर. कसं होणार माझं? हिमांशू रीना झोपली तिकडे पाहून मनात बडबडला. तेवढ्यात त्याचा फोन वाजला. फोन घेण्यासाठी तो बाल्कनीत गेला. हा बोल, काय खबर? हिमांशूने कॉल रिसीव्ह करत म्हटलं. बॉस, आज त्यांच्या घरी बुरखा घातलेल्या बायका आल्या होत्या. समोरील व्यक्ती बोलली. कोण होत्या त्या? कधी आल्या होत्या आणि किती जणी होत्या? हिमांशूने विचारलं. बॉस, 4:30च्या सुमारास आल्या होत्या. अर्ध्या पाऊण तासाने परत गेल्या. येताना 2 होत्या आणि जाताना 3. समोरील व्यक्ती बोलली. काय? अरे त्या कुठे गेल्या? हिमांशूने विचारले. एअरपोर्टवर. पण तिथं गेल्यानंतर तिथे खूप बुरख्यावाल्या महिला होत्या, त्यामुळे या कुठे गेले समजलं नाही. समोरील व्यक्ती बोलली. ठीक आहे, पण घराकडे बारीक लक्ष असू दे. हिमांशू काहीतरी विचार करून बोलला. रीनाला सकाळी जाग आली तेव्हा तिने कूस बदलली. हिमांशू तिच्याकडे तोंड करून झोपला होता. त्याचे ब्राऊन सिल्की केस त्याच्या कपाळावर रेंगाळत होते. रीना तर त्याच्याकडे पाहतच राहिली. कसला हँडसम दिसतो यार हा, आणि बॉडी पण एकदम फिट, एखाद्या हिरो सारखी. रीना विचार करत त्याच्याकडे एकटक बघत होती. अचानक हिमांशूने डोळे उघडले. तसे ती एकदम गडबडली आणि ब्लँकेट बाजूला करून उठू लागली. पण हिमांशूने तिचा हात पकडून स्वतःकडे खेचलं. काय पाहत होती? हिमांशूने तिला मिठीत घेऊन विचारले. रीनाला त्याच्या अशा वागण्याचा एवढा धक्का बसला की तिला काय उत्तर द्यावं तेच कळत नाही. ती फक्त वेड्यासारखं त्याच्याकडे बघत होती. सॉरी हा, हिमांशू गालात हसत तिच्यापासून दूर होत बोलला. पण तिच्या चेहऱ्यावर मात्र राग होता. ती डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहत होती. अगं खरंच सॉरी. हिमांशू अजूनही तिच्याकडे बघून खट्टाळपणे हसत होता. रीना काहीही न बोलता तशीच फ्रेश व्हायला निघून गेली. हा समजतो काय स्वतःला? असं डायरेक्ट कुणी मिठीत घेतं का आणि परत सॉरी म्हणून दात काढतोय? रीना फ्रेश होताना मनोमन बोलत होती. पण त्याने असं माझ्या जवळ येणं आणि मिठीत घेणं, मला हवंसं वाटतंय. काय होतंय मला काही कळत नाही. या विचारातच ती आंघोळ करून बाहेर आली. तिचे ओले केस मानेवर पाठीवर रेंगाळत होते. तिने जांभळ्या रंगाची नाजूक काठांची साडी घातली होती. आंघोळ केल्यामुळे तिचा चेहरा उमललेला फुलासारखा टवटवीत दिसत होता आणि केसांतून पडणारं पाणी हिमांशूला वेड लावत होतं. त्यातल्या त्यात तिच्या अंगाचा येणारा साबणाचा वास, त्या वासाने तो मंत्रमुग्ध झाला होता. तो बेधुंद होऊन तिच्याकडे पाहत होता. आता लगेच जाऊन तिला मिठीत घ्यावं आणि तिच्या त्या टवटवीत गालांवर आपले होठ टेकवावे असं त्याला वाटत होतं. पण काही वेळापूर्वीच ती त्याच्याकडे रागाने पाहत होती. त्याची आठवण होताच त्याने कसंबसं स्वतःला सावरलं
आणि फ्रेश व्हायला बाथरूम मध्ये निघून गेला. रीना आवरून खाली आली आणि आजीजवळ येऊन आजीला नमस्कार केला. सुखी रहा. आजी तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत म्हणाली. रीनाने आई आणि बाबांनाही नमस्कार केला. सुखी रहा, आनंदी रहा, आई बाबा सोबत म्हणाले. आईने तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. करमतंय ना ग रीना बाळा तुला? त्यांनी जरा काळजीने विचारले. रीना त्यांच्याकडे पाहून हसली आणि होकारार्थी मान हलवली. आरू दोन्ही पाय जुळवून रीनाकडे पाहत होती. तू लहान आहेस, वहिनी तुझ्या पाया पडणार नाही. समीर तिच्या डोक्यात टपली मारत म्हणाला. या आई बघ ना ग भैया कसा मारतोय मला. आरू नौटंकी करत बोलली. त्यांच्याकडे पाहून रीना पटकन आरूच्या पाया पडली. अगं वहिनी, मी तर तुझी मस्करी करत होते आणि तू खुशाल लगेच माझ्या पाया पडलीस. आरू रीनाला मिठी मारत बोलली. हो ग, तिचं बोलणं एवढं मनाला लावून नको घेत जाऊस. तिला आपली सवयच आहे मस्करी करायची. हिमांशू आणि समीरला तर भांडावून सोडते ती. आई बोलली. पण काय झालं, ननद आहे ना माझी, मला आवडेल आरूच्या पाया पडायला, तेवढेच पुण्य मिळेल. रीना जरा मिश्किलपणे हसत म्हणाली. बरं बाई, तुम्ही दोघी ननंद भाऊजय, तुम्हाला हवं तसं करा. आजी हसत म्हणाली. अगं वहिनी, तू आता माझ्या पाया पडलीच आहेस तर आशीर्वाद तर द्यायलाच हवा ना. अष्टपुत्र सौभाग्यवती भव. एक हात वर करून दुसरा हात कमरेवर ठेवून ड्रामा करत बोलली. तसं सर्वजण हसायला लागले. अगं रीना, आज तुझा पहिला दिवस आहे ना, मग आपली पद्धत आहे, नव्या सुनेने पहिल्या दिवशी काहीतरी गोड पदार्थ सर्वांसाठी बनवायचा असतो. बनवतेस का? आईने तिच्याकडे पाहून विचारले. हो आई, बनवते की, फक्त काय बनवायचं ते सांगा. रीनाने आईच्या मागे किचन मध्ये जात विचारलं. काय चाललंय एवढे, का जोरजोरात हसताय? हिमांशूने खाली येत विचारले. काही नाही रे दादा, ही आपली ड्रामा क्वीन, नेहमी सगळ्यांचं अटेन्शन हवं असतं हिला. समीर आरूच्या खांद्याला फटका मारत म्हणाला. अरे बरं ते जाऊ द्या, मला सांग हिमांशू, झाली का निघायची तयारी? ही घे विमानाची तिकीट. हिमांशूकडे तिकीट देत बाबा बोलले. आणि हो, पणजीच्या 5 स्टार हॉटेलमध्ये रूम बुक करून ठेवली आहे, त्याचे डिटेल्स मी तुला नंतर पाठवतो. बाबा मोबाईल मध्ये पाहत बोलले. तेवढ्यात आई आणि रीना किचन मधून नाश्ता घेऊन आल्या. रीनानी आज छान साजूक तुपातला शिरा बनवला होता आणि त्याचा सुगंध संपूर्ण घरभर दरवळत होता. वाव, काय भारी वास सुटलाय. काय बनवले? माझ्या तर वासानेच तोंडाला पाणी सुटलंय. आरू प्लेटवर चमचा वाजवत बोलली. हो माझ्या पण, समीर बोलला. हो भैयाच्या तर सुटणारच, भुक्कड कुठला. आरू समीरला चिडवत बोलली. ए तू गप ग झिपरे. समीर आरूच्या डोक्याला टपली मारत म्हणाला. अरे बस झाली तुमची दंगा मस्ती, बघू दे तरी नव्या सुनेने काय बनवले ते. वाढा ग पटकन, आजी सर्वांकडे पाहत म्हणाल्या. रीना सर्वांना नाश्ता वाढून सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहत होती. सगळ्यांनी तिने बनवलेल्या शिऱ्याचं कौतुक केलं. आरू आणि समीरने तर प्लेट मधील नाश्ता चाटून पुसून संपवला. हिमांशूलाही शिरा खूप आवडला होता. तिने बनवलेला शिरा सगळ्यांना आवडला म्हणून रीनालाही खूप आनंद झाला. तिने आजी आणि आई बाबांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला. हे घे रीना तुझं बक्षीस. आजी रीनाच्या हातात एक बॉक्स ठेवत बोलल्या. आजी हे कशाला, याची काही गरज नाही. रीना बोलली. गरज कशी नाही, हा तर आमच्याकडून तुला दिलेला आशीर्वाद आहे. बाबा रीनाकडे पाहून हसत बोलले. घे ग रीना, आशीर्वाद समजून ठेव. आई म्हणाल्या. वहिनी काय गिफ्ट मिळालं ते उघडून तर बघ. आरू उत्सुकतेने म्हणाली. रीनाने बॉक्स उघडला. आतमध्ये सोन्याचे कडे होते. रीनाला सोन्याचे कडे पाहून खूप आनंद झाला. कडे खूप सुंदर होते. आवडले का ग कडे? आईंनी कड्यांकडे पाहून विचारले. हो खूपच छान आहेत कडे, रीना हसत म्हणाली. बाबा मी काय म्हणतो, आम्ही विमानाने नाही जात, मी माझी गाडी घेऊन जातो. हिमांशू काहीतरी विचार करून बोलला. अरे पण हिमांशू, एवढा लांब तुला एकट्याला गाडी ड्राईव्ह करावी लागेल. बाबांच्या बोलण्यात काळजी होती. नको रे बाबा हिमांशू, तुम्ही आपलं विमानानेच जा, उगाच आमच्या जीवाला घोर. आजी थोड्या घाबऱ्या आवाजात बोलल्या. तसही तू काय एकटा जाणार नाहीस, रीना पण तुझ्या सोबत आहे ना, त्यामुळे तुम्ही विमानाने जा. आई काहीशा काळजीने हिमांशूकडे पाहून बोलल्या. आई बाबा मला काय वाटतं, आम्ही जाताना जेजुरीचं दर्शन घेऊन जावं आणि वाटलं तर तिथेच एक दिवस मुक्काम करू. हो की नाही आजी? हिमांशू थोड्या उत्साहाने बोलला. हिमांशूचं म्हणणं सगळ्यांना योग्य वाटलं. हिमांशूने काहीतरी विचार करून निर्णय घेतला असेल असा बाबांनी मनोमन विचार केला.
तसेही नवीन प्रोजेक्ट सुरू झाल्यापासून विरोधकांची संख्या वाढली आहे याची खबर अर्जुन रावांना होती. त्यामुळे जास्त काही न विचारता त्यांनी हिमांशूला गाडीने जाण्याची परवानगी दिली. हिमांशू ही काहीतरी विचार करत असल्याचं त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होतं आणि हे समीर आणि अर्जुन रावांनी ओळखलं होतं. रीना, तुला अजून पॅकिंग करायची असेल ना? लवकर पॅकिंग करा आणि जा लवकर, लांबचा प्रवास आहे, आजी काळजीने बोलल्या. अर्जुनराव आणि समीर ऑफिसला निघून गेले. आई आणि आजी सोफ्यावर गप्पा मारत बसल्या. हिमांशू तयार होऊन खाली आला. आईला आणि आजीला नमस्कार करून गाडी काढायला बाहेर निघून गेला. रीना पण तिचा आवरून खाली आली. ए वहिनी, छान ड्रेसेस घेऊन जा, म्हणजे फोटो छान येतील, आरुषी हसत म्हणाली. रीनाने होकारार्थी मान हलवली आणि आजीचा आणि आईचा निरोप घेऊन बाहेर आली. सगळेजण त्यांना निरोप द्यायला गाडीपर्यंत आले. रीनाला समोरून येताना पाहून हिमांशू तिच्याकडे पाहतच राहिला. तिने डार्क ब्ल्यू कलरचा वन पीस परिधान केला होता. या ड्रेसवर तर ती खरंच खूप सुंदर दिसत होती. तिचं सौंदर्य पाहून त्याच्या काळजात धडधड वाढली होती. तो रीनाला बेधुंद होऊन पाहू लागला. हिमांशूने बॅगा गाडीच्या डिक्कीत ठेवल्या आणि ड्रायव्हिंग सीटवर जाऊन बसला. रीना पण त्याच्या शेजारच्या सीटवर येऊन बसली. सगळ्यांचा निरोप घेऊन त्याने गाडी स्टार्ट केली. रीना गाडीत शांतच होती. हिमांशूला मात्र तिला पाहतच बसावं असं वाटत होतं. तो ड्रायव्हिंग सीटवर बसून तिच्याकडे पाहत होता आणि ती मात्र लाजून चूर झाली होती. नजर वर करून त्याच्याकडे बघण्याचा प्रयत्न करत होती, पण तिची हिंमत होत नव्हती. त्याने रस्त्याच्या बाजूला गाडी उभी केली आणि रीनाकडे बेधुंद होऊन पाहू लागला. गाडी का थांबवली? रीनाने हिमांशूकडे पाहून विचारले. ए रीना, कसली सुंदर दिसतेस आणि भरीसभर तुझं हे लाजणं. तुला असं लाजताना पाहून हृदय बंद पडतं. तिने पटकन त्याच्याकडे नजर वर करून पाहिलं. हाय हाय, मार डाला, काय तो लवली लूक, तुझ्या त्या काळ्याभोर डोळ्यात अखंड बुडावंसं वाटतं. बोलता बोलता त्याने गाडी स्टार्ट केली. त्याचं बोलणं ऐकून इकडे रीनाच्या पोटात फुलपाखरू उडत होते. तिचा चेहरा ब्लश करत होता. रीना आता विचार करत होती. तिला त्याच्या बोलण्याचा वागण्याचा आनंदही वाटत होता आणि आश्चर्यही. हा किती कमी दिवसात आपल्यासोबत एवढं छान वागतोय, माझी काळजी घेतोय, मला याचा सहवास हवा हवासा वाटतोय. त्याने माझ्याकडे पाहिलेलं मला आवडतं आणि महत्वाचं म्हणजे हिमांशू सोबत असताना मला खूप सुरक्षित असल्यासारखं वाटतं. त्याचं बोलणं सतत ऐकावंसं वाटतं. अरे यार, परमेश्वरा, काय होतंय मला? मी काय याच्या प्रेमात तर पडली नाही ना? रीना विचार करत मनात बोलत होती. अगं, काय विचार करतेस? बोल ना काहीतरी. तसे घरातल्या कार्यक्रमांमुळे आपल्याला एकमेकांसोबत जास्त बोलताही आलं नाही आणि लग्ना अगोदर तुझ्या परीक्षेमुळं. हिमांशू रीनाकडे पाहून बोलला. रीना, या अगोदर तू जेजुरीच्या खंडोबाला गेली आहेस का? हिमांशूने विचारलं. हो, गेले होते, पण लहान असताना, आजी बरोबर, रीना हसून बोलली. आता रीना काहीशी रिलॅक्स झाली होती. ते दोघे एकमेकांसोबत भरपूर गप्पा मारत होते. एकमेकांची मनं जाणून घेण्याचा प्रयत्न करत होते. हिमांशू, एक विचारू? तुम्हाला माधुरीताई आवडली होती ना? तुमचं तिच्यावर प्रेम होतं ना? रीनाने काहीसं अडखळत विचारलं. तिचं बोलणं ऐकून हिमांशू गालात हसला आणि गाडी एका हॉटेलजवळ आणून थांबवली. त्याने रीनाचे हात हातात घेऊन तिच्या डोळ्यात पाहिले. हे बघ रीना, मी माधुरी सोबत लग्न करणार होतो आणि ती मला आवडली होती, म्हणून तर मी लग्नाला तयार झालो होतो. पण मी काय सांगतोय ते आता लक्ष देऊन ऐक. ज्यावेळी आपला साखरपुडा ठरला आणि मी तुला पहिल्यांदा पाहिले, तेव्हा माझ्या काळजाचा ठोका चुकला आणि तू मला मनापासून आवडली. तुला पाहता क्षणी माझ्या हृदयात फुलपाखरे उडत होते. माझं हृदय जोरजोरात धडकत होतं आणि मी तुला पाहता क्षणी तुझ्या प्रेमात पडलो. आय लव्ह यू सो मच रीना. हिमांशू तिच्या हातांवर अलगद होठ टेकवत म्हणाला. त्याच्या स्पर्शाने तिच्या पूर्ण शरीरात एक सळसळीत वीज गेल्याचा भास तिला झाला. तो तिच्या एकदम जवळ होता. तिला अगदी त्याचे गरम श्वास तिच्या गालावर जाणवू लागले आणि त्याचे होठ तिच्या कपाळावर टेकले. त्याचा स्पर्श तिला रोमारोमात भिनल्यासारखा वाटत होता. चेहऱ्यावर गुलाबी छटा पसरली होती. तिच्या हृदयात शेकडो तारा छेडल्या गेल्या होत्या. ती कसबस स्वतःला सावरत होती. तुझ्या उत्तराची मी वाट पाहीन. हिमांशू तिच्याकडे पाहून खटाळपणे हसत म्हणाला. तसं ती शुद्धीवर आली. त्याने माझ्या कपाळावर किस केला आणि मी काहीच बोलले नाही. कॉलेजमध्ये तर एकाही मुलाची हात पकडण्याची हिंमत नव्हती आणि हा तर सरळ किस. रीना मनात बडबड करत होती आणि तो तिच्या चेहऱ्याकडे पाहून खटाळपणे हसत होता. हॉटेलमध्ये आलोच आहोत तर जेवण करूया. हिमांशू गाडीतून खाली उतरत म्हणाला.
रीनालाही जोराची भूक लागलेली होती. तिने होकारार्थी मान हलवली. दोघे हॉटेलमध्ये जाऊन एक टेबल पाहून बसले. दोघे एकमेकांसोबत मनसोक्त गप्पा मारत होते आणि जेवण करून निघाले. रीना आणि हिमांशू दुपारी 4च्या आसपास जेजुरीमध्ये पोहोचले. दिवसभर प्रवासामुळे दोघांच्या चेहऱ्यावर थकवा जाणवत होता. रीना, आपण अगोदर हॉटेलमध्ये जाऊ आणि फ्रेश होऊन नंतर देवाच्या दर्शनाला येऊ, हिमांशूने रीनाकडे पाहून विचारले. रीनालाही त्याचं म्हणणं पटलं आणि ते दोघे हॉटेलमध्ये गेले. तिथं काही वेळ आराम करून फ्रेश होऊन दोघं मंदिरात यायला निघाले. रीनाने पिवळ्या रंगाची साडी घातली होती. पिवळ्या रंगाच्या साडीमुळे तिचं गोरं रूप अजूनच उठून दिसत होतं. केसांची हेअरस्टाईल करून मोकळे सोडले होते. गळ्यात छोटंसं मंगळसूत्र, कपाळावर मरून रंगाची टिकली, होठांवर फिक्कट गुलाबी लिपस्टिक आणि चेहऱ्यावर हलकासा मेकअप, हातात मॅचिंग बांगड्या. हिमांशू तिच्याकडे भान हरपून मादक नजरेने पाहत होता. रीनाला त्याचं असं पाहण्याने खूपच लाजल्यासारखं झालं होतं. हिमांशू, असं काय पाहता? रीनाने काहीसं लाजत हळू आवाजात विचारलं. पाहत होतो माझी बायको किती सुंदर दिसते ते. हिमांशू एक डोळा चिमकवत तिच्याकडे पाहून खट्टळपणे हसत बोलला. त्याचं बोलणं ऐकून रीना लाजून लाल झाली. तिला तर तिचं लाजून लाजाळूचं झाड झाल्यासारखं वाटत होतं. दोघेही देवाच्या पूजेचे सामान घेऊन मंदिरात आले. मंदिर पाहून हे खूप जुनं मंदिर आहे हे त्याच्या भक्कमपणावरून जाणवत होतं. दोघांनी महाद्वारातून मंदिरात प्रवेश केला. दोघांनी पूजेचे साहित्य देवाजवळ ठेवले आणि भक्तिभावाने देवाला नमस्कार केला. रीना मंदिराचं बारीक निरीक्षण करत होती. दोघांनी देवाचे दर्शन घेतले आणि जवळच असलेल्या एका कठाड्यावर बसले. दोघांनाही देवाचे दर्शन घेऊन खूप प्रसन्न वाटत होते. दोघांमधील दुरावाही आता हळूहळू कमी होत गेला. या कथेचा उर्वरित भाग तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये ऐकायला मिळेल. तर मित्रांनो, तुम्हाला आमची आजची कथा कशी वाटली? मला आशा आहे की ती तुम्हाला आवडली असेल. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आजची कथा आवडली असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.